बोला श्री स्वामी समर्थ. आज आहे स्वामींची पुण्यतिथी. पुण्यतिथीनिमित्त मी आज स्वामींना अभिषेक घातला आहे. त्याचबरोबर आज 11 माळ, 1 माळ किंवा स्वामी चरित्र सारामृत पाठ करायचे आहे. वरच्या बाहेर स्वामी असतात, पण आज स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळे त्यांचा अभिषेक करायचे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, हे म्हणजे कुलदैवत म्हणजे टाक आहे आणि कुलस्वामिनीचा टाक आहे. तर नेहमी आपल्या दुसऱ्या पायरीवर कुलदेवताचा टाक आणि कुलस्वामिनीचा टाक असावा. तर पहिला म्हणजे आमचे कुलस्वामिनी म्हणजे ज्योतिबा आहेत, खंडराय आणि भैरवनाथाचा टाक आहे. त्याचबरोबर तुळजाभवानीचा एक टाक आहे. त्याच्यानंतर मी बघा तुम्ही, मी तिसऱ्या पायरीवर श्रीकृष्ण, गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता आणि ज्यांच्या घरी रामकृष्ण म्हणजे विठ्ठलाची मूर्ती असेल त्यांनी ते ठेवा, नसली तरी काय हरकत नाही, कंपल्सरी नाहीये. त्याच्यानंतर मी नाणं ठेवलंय. त्याच्यानंतर महत्वाची पिंड. सगळ्यांनी लक्षात ठेवा की पिंडीचं खूप विशेष महत्व आहे, कारण पिंड ठेवताना नेहमी शेवटला ठेवायचे. कारण पिंडीचं जे हे टोक असतं त्या टोकाच्या पुढे कोणताही देव नाही पाहिजे, शेवटला पिंड मांडावी. हे महत्वाचं आहे. ज्यांच्या घरी आहे त्यांनी लक्षात ठेवा की जे घेणार आहेत त्यांनी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शेवटच्या पायरीवर राहिलेले सगळे देव मांडू शकता तुम्ही. जे घंटे असेल, जसं माझं पीर बाबा आहे घंटे, तर तुम्ही दुसरे कोणतेही देव मांडू शकता. पण अति महत्वाचे एवढे सगळे देव आहेत. आणि तुम्हाला सांगू का, जे तुमच्या जर आता घरात टाक नसेल किंवा हे जे असतं ना त्याला पाठ बोलतात, ओके, तर पाठ नसेल तुमच्या टाकाला तर ते पाठ पण बसवून घ्या, कारण ते महत्वाचं असतं. आणि हे आपले केंद्रात पण अवेलेबल आहेत. जास्त किंमत नाही, 100 काहीतरी 70 का 130 असं काहीतरी किंमत आहे. हे पंचधातूचे. जर तुम्हाला चांदीचे पाहिजे असेल तर त्याची किंमत वेगळी आहे. आणि लक्षात ठेवा, देवघरात सगळे देव पंचधातूचे तरी पाहिजेत, नाही तर चांदीचे तरी पाहिजेत. श्रीसुक्त कधी अभिषेक करताना स्वामीचे श्रीसुक्त पुरुष सुक्त वाचायचं आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. तर सुरू करूया आपण. श्री गणेशाय नमः. प्रस्ताव उच्चारेने वर्णाने संस्कृत 15 पडा करते. 4 ऋषी त्यांना जाण आनंद करदमा. इंद्रासुत चकित भावे या ते नमुन्या. देवता कतीला 2 अग्नी श्री नमते दया. अनुष्टम छंद या सुक्ता नमु हे ब्रिज श्री नमू. नमू शक्ती सदा ब्रिज हिंजान गा किल का नमू. की किल जपू येते श्री हिंकली होम मंत्र की. कृतयुक्ता हुतु देव 15ची दिन दिंदनी. शुद्धस्थ शुद्ध दोघी यज्ञ जो करी. तायने पडावजे सुक्त द्या धन कामना. हरि ओम सुवर्ण सारिका रंग हिरवा शालू शोभतो. गळा मोतीच्या माला चंद्रविमा सम श्रीमुख. देवी लक्ष्मी सुकेई पूजा ही मम स्वीकारी. अग्ने देवा तिला आणि आहुती स्वीकारी मुक्यू. उपयुक्त मला लक्ष्मी देवी ती गोंदने मला. अश्वहती रता रत्ना दास दासी निवासे. सेना घोषणी नातू दे अरिना त्रास होऊ दे. बोलवीत तुला लक्ष्मी लाडका बाल मी तुझा. स्मितहास्य तुला शोभे झाळे वसना तुझ्या. तृप्ता ती तृप्तदात्री तू द्रये ती गृही. पद्मी शोभा दिसे तुझी पदवर्णी शोभतो. चंद्राने यशोदा ती उज्ज्वल दोषदायिनी. त्रिलोक देवतांना तू पोषी सुख देऊनी. तुझं मी नव्हे लक्ष्मी शरणागत मी तुला. लक्ष्मी नाशी तो माकुत ध्यान दे. सूर्य तेज तुझे देवी तपस्याची असे. तयाने शोभता वृक्ष पिलविज तुझला प्रिय. फळे त्याची तुझ्या हाती जराजी नाशिती स्वये. अन्यान मालतीची संकटे दुर्घटे महा. स्वये एव मला देव कुबेरशी कीर्ती चिन्मणी. राष्ट्रदत्त साधी राष्ट्र या जन्म घेत मी. महागाय निर्विदेयी नुर्विदैन्य नामही. कीर्ती देव आडवी सारे घरी गणच तू करी. ईश्वरी सुंदरी नाश्य लक्ष्मी तू श्रुता तुषा. चंचला चौदुरादशा पुष्टा तू गजगामिनी. स्वामिनी पंचभूतांचे येई मी तुझा आळवी. मनुष्य कामना सत्य लाभतो मजला सदा. योगाधिकांनी यशस्वी असी आश्रो. मिळो माझा दारे तू द्या द्याने दे मला. कद्रमा तू प्रजा देई मज माझीच तुरा. श्रीदेवी राहावी गे कुली माझ्या वसू सदा. माता मालवी वर पद्मे पद्माने मिनमी. पर्जन वर्षवी संज्ञ चकलित राहावे गिळुई. मातेसी राहावे गे कुली माझ्या वसू सदा. द्यादे पुष्करी पुष्टे पिंगल्या पद्मानिनी. अग्ने देवा तीला निजे चंद्राधिक उज्ज्वला. वेत हाती सुवर्णाचा दंडही धरते करी. हे माळा गळा शोभे सूर्य तिजे ते फिके. अग्निदेवा तिला आणि बोलवी तिजला येते. उपयुक्त मला देवी दास दासी लाभू दे. गोदने अश लाभू दे रतती तसे मला. स्वातंत्र्य रामराज्याच्या राष्ट्रास लाभू दे. शांती तुष्टी तशी पुष्टी सर्वासी सुख लाभू दे. मोक्ष सर्वा मिळवते विश्व हे नायुक्त हो. शुद्ध सत्व जो भक्त युद्धोगी रतला सदा. तयाने पडावे सुक्त ज्या धन कामना. तथा स्वीती शुभम श्री सुक्त सम. आता स्वामींना आपण अष्टगंध लावूया. त्याच्यानंतर आपल्याला जसा अत्तर लागतो, म्हणजे आपण कुठं बाहेर जाताना कसं सेंट लावतो तसं आपण स्वामींना पण लावायचं.
हा देवाचा अत्तर आहे, कुठेही भेटतो, तुम्ही जाऊ शकता केंद्रात पण. मग स्वामींना अत्तर लाव्या. त्याच्यानंतर त्यांना आपण त्यांच्या स्थानावर विराजमान करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर आपण त्यांना आपली माळ घालूया. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर पुष्पांजली व्हायचं. पुष्पांजली वाहताना श्री पुष्पांजली समर्पण. श्री कुलदेवताय नमः. श्री रामदेवताय नमः. त्याच्यानंतर श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः, अन्नपूर्णा मातेय नमः, रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. धूपम अग्रपयामी, धूपम अग्रपयामी, धूपम अग्रपयामी. नैवेद्य दाखवायच्यात नेहमी धूप दाखवावं. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. दीपम दर्शयामी, दीपम दर्शयामी, दीपम दर्शयामी. त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना नेहमी खाली मंडल काढून घ्यावं आणि रोज नैवेद्य दाखवायचं. आपल्या घरात जे केलं जाईल ते सगळं स्वामींना चालतं. त्यामुळे नैवेद्य काही दाखवा असं नाही आज मी हे कसं दाखवायचं जे असेल ते घरात. नैवेद्य दाखवणं. ओम तस्सेन परस्यांच्या सस्य, ओम तस्सेन भर्गोदेवस्य धीमहि धियो प्रचोदयात्, ओम तस्सेन भर्गोदेवस्य धीमहि धियो प्रचोदयात्, ओम तस्सेन भर्गोदेवस्य धीमहि धियो प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम सन्मनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे तत्वाने स्वाहा. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. आणि सर्वांनी स्वामींना म्हणायचं मी केलेल्या महानैवेद्याचा स्वीकार करा आणि काय चुकलं असलं तर क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर सर्वांनी मुजरा करून घ्यावा. स्टॉप करू.